मोबाईलमधून भरा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज. नमस्कार, मराठी ट्रेलरमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत की मोबाईलच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरायचा. त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत हे ॲप डाउनलोड करून घ्या. त्याला इन्स्टॉल करा, ओपन करा. यामध्ये सर्वप्रथम आपला प्रोफाईल बनवा. यामध्ये आपला मोबाईल नंबर टाका. त्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनला क्लिक करा. त्याच्या ज्या काही टर्म्स अँड कंडिशन आहे त्याला स्वीकारा आणि स्वीकारल्यानंतर लॉग इन बटनला क्लिक करा. लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती 4 डिजिटचा एक OTP येईल. त्या OTPला या ठिकाणी भरा. त्यानंतर व्हेरीफाईड OTP या बटनला क्लिक करा. त्यानंतर आपल्या प्रोफाईल अपूर्ण आहे या प्रकारचा एक संदेश येईल. त्या ठिकाणी आपली माहिती भरण्यासाठी त्या बटनला येथे क्लिक करा. या बटनला क्लिक करा. त्यानंतर एक प्रोफाईल अपडेट करण्याचा अर्ज येईल. तो अर्ज भरायचा आहे. त्यामध्ये आपले ज्याचा मोबाईल आहे त्याने स्वतःचं संपूर्ण नाव, त्याचा ईमेल ॲड्रेस, त्याचा जिल्हा, तालुका आणि नारी शक्तीचा प्रकार, कोणत्या नारी शक्तीच्या प्रकारामधून तो फॉर्म भरणार आहे, सामान्य महिलेमधून, गृहिणी म्हणून, ग्रामसेवक कोण आहात, फॉर्म भरणारा व्यक्ती कोण आहे, ज्याचा आपण प्रोफाईल बनवत आहोत त्याची निवड करा. निवड केल्यानंतर अपडेट या बटनला क्लिक करा. अपडेट बटनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी त्या व्यक्तीचे पूर्ण प्रोफाईल भरलं गेलेलं दिसेल, ज्यामध्ये त्यांचं नाव, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, जिल्हा, तालुका, नारी शक्तीचा प्रकार हे सर्व गोष्टी आलेल्या असतील. तदनंतर आपण फॉर्म भरण्यासाठी सुरुवात करणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम योजना या बटनला क्लिक करा. त्यानंतर जो विंडो ओपन होईल त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या टॅबला क्लिक करा. त्यानंतर ज्या महिलेचा अर्ज आपल्याला भरायचा आहे त्या महिलेचे संपूर्ण नाव, त्या महिलेच्या पतीचे अथवा वडिलांचे नाव, जर ती महिला विवाहित असेल, अविवाहित असेल, परित्यागता असेल, घटस्फोटित असेल, विधवा असेल, त्या प्रकारावरून यामध्ये आपल्याला पतीचे नाव लिहायचे, वडिलांचं नाव हे डिसाईड करायचं आहे. त्याप्रकारे नाव लिहा. नाव आहे या ठिकाणी पतीचे नाव टाकलेले आहे रामभाऊ साळुंके. त्यानंतर त्या महिलेची जन्मतारीख, दिनांक, महिना आणि वर्ष. लक्षात घ्या की हे सर्व भरताना आपल्याला त्या महिलेचा त्या ठिकाणी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा पॅन कार्ड किंवा आधार कार्ड हे समोर ठेवणं किंवा समोरून पाहणं गरजेचं आहे. चुकीची गोष्ट त्या ठिकाणी त्या महिलेला ह्या योजनेपासून वंचित किंवा दूर ठेवू शकते. त्यानंतर जन्मतारीख लिहिण्यासाठी त्या ठिकाणी पर्याय दिलेले, त्या पर्यायातून निवडा. पहिला त्या ठिकाणी तारीख, महिना आणि वर्ष. अर्जदाराचा पत्ता व इतर माहिती. सदर महिलेच्या ज्या ठिकाणी तिचा जन्माचं ठिकाण आहे त्या जन्माचा ठिकाणाचा जिल्हा, त्यानंतर गाव किंवा शहर, त्या महिलेचा जन्म कुठे झालेला आहे, त्या ठिकाणी ग्रामपंचायत होती, नगरपंचायत होती, नगरपालिका होती की महानगरपालिका होती, यामधून एकाची निवड करा. ग्रामीण भागामध्ये असेल तर या ठिकाणी ग्रामपंचायत हा फार महत्त्वाचा मुद्दा येतो. त्यानंतर त्या ठिकाणचा पिनकोड आपल्याला टाकायचा आहे. सदर पिनकोड जर आपल्याला माहीत नसेल तर तो गुगलवरती सहज उपलब्ध होऊ शकतो. अर्जदाराचा पत्ता व इतर माहिती. अर्जदाराचा पत्ता लिहिताना सध्या महिला कुठे राहत आहे, त्यांचं मुक्काम पोस्ट जे काही असेल ते लिहायचं आहे. मुक्काम पोस्ट निकटवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे, या ठिकाणी सर्व गोष्टींचा वापर करायचा आहे पत्रव्यवहाराच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर 10 अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे. हा मोबाईल नंबर सदर महिलेचा, म्हणजे ज्या महिलेचा आपण फॉर्म भरत आहोत ती महिला किंवा स्वतः असेल तर स्वतःचा नंबर टाकायचा आहे. आधार क्रमांक 12 अंकी आधार क्रमांक, युनिक जो आयडेंटिटी नंबर आहे तो टाकणं अनिवार्य आहे, कारण आधारच्या माध्यमातूनच DBT होत असते. शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहात का, म्हणजे सदर महिला यापूर्वी दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असल्या त्या ठिकाणी होय म्हणायचं आहे आणि त्या ठिकाणी लाभाची रक्कम टाकायची. जर लाभ 1,500पेक्षा जास्त असेल तर त्या महिलेने या योजनेचा अर्ज भरू नये. परंतु जर समजा त्याचा 1,500पेक्षा कमी असेल तर नक्की भरावा. आणि ज्यांना कोणाला लाभाची रक्कम मिळतच नाही त्यांनी नाही या बटनला क्लिक करायचं, जेणेकरून या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लाभाची रक्कम लिहायची आवश्यकता पडणार नाही. महिला व बालविकास मंत्रालय लाभार्थी योजना, गरजू व्यक्तीची समस्या, इतर योजना आणि यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचा अर्जाचे पुढील बाजू आपण आता पाहणार आहोत. यामध्ये त्या महिलेची वैवाहिक स्थिती, म्हणजे जर समजा महिला 21 ते 65 वयोगटामध्ये असेल तर हे सगळ्या प्रकारामधून कुठल्या तरी एका प्रकारामध्ये ती बसू शकते. म्हणजे अविवाहित आहे, विवाहित आहे, विधवा आहे, परित्यागता आहे, निराधार आहे किंवा घटस्फोटित, यामधील कोणताही एकच पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी यामध्ये आपल्याला बँकेचा तपशील द्यायचा आहे. बँकेचा तपशील देताना समोर बँकेचं पासबुक ठेवा, त्याच्यावरून बँकेचं नाव बँक ऑफ महाराष्ट्र, बँकेतील खातेदाराचे नाव काशीबाई रामनाथ साळुंके, यामध्ये जोड खातंसुद्धा असू शकतं, म्हणजे त्या ठिकाणी जर जॉईंट अकाउंट असेल तर दोघांच्याही नावाचा उल्लेख होणं या ठिकाणी गरजेचं आहे. बँक खाते क्रमांक, यामध्ये त्यांचा जो काही बँक खाते क्रमांक असेल तो टाका. IFSC कोड हा फार महत्त्वाचा घटक आहे, हा टाकणं अनिवार्य आहे. त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला गेला आहे काय, नसल्यास आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून घेण्यात यावा. आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला गेला आहे का. DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच आधारच्या माध्यमातून, आधार नंबरच्या माध्यमातून ही रक्कम जी आहे ती डायरेक्ट बँक खात्यामध्ये येणार आहे. जर आपला आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसेल तर ही रक्कम येण्यासाठी अडथळे येऊ शकतात. म्हणजे ज्यांचे बँक खात्याशी संलग्न असेल त्यांना काही नाही, परंतु ज्यांचे बँक खात्याशी संलग्न नसेल त्यांनी ताबडतोब बँकेमध्ये जाऊन आपला आधार क्रमांक त्या बँक खात्याशी जोडून घेणं अनिवार्य आहे. त्यानंतर आत्तापर्यंत आपण भरलेली सर्व माहिती किंवा दिलेली सर्व माहिती ही योग्य प्रमाणात आहे, योग्य आहे, याचे आपल्याला पुरावे या ठिकाणी द्यायचे. त्यासाठी आपल्याला सर्व कागदपत्र अपलोड करायचे आहेत. सर्वप्रथम आधार कार्ड, ही सगळी कागदपत्र आपल्याला PDF स्वरूपात किंवा JPEG स्वरूपामध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र. सदर महिलेचं जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला यामध्ये आपण सहजपणे देऊ शकतो. उत्पन्न प्रमाणपत्रासाठी मात्र काही गोष्टी आहेत. ज्या महिलेचं नाव रेशन कार्डमध्ये आलेलं आहे आणि पिवळे किंवा केशरी रेशन कार्डमध्ये ते धारक असेल तर त्यांचं डायरेक्टली आपण या ठिकाणी प्रमाणपत्र किंवा रेशन कार्डची पहिली बाजू आणि शेवटची बाजू आपण या ठिकाणी जोडू शकतो. परंतु काही महिलांचं नुकतंच लग्न झालेलं असल्याकारणानं रेशन कार्डमध्ये त्यांचं नाव कदाचित आलेलं नसेल. अशा महिलांनी घाबरून न जाता आपल्या नवऱ्याचं नाव त्यामध्ये असेल तर आपलं लग्नाचं प्रमाणपत्र म्हणजे मॅरेज सर्टिफिकेटच्या बरोबरच त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला म्हणून आपल्या नवऱ्याचं जे रेशन कार्ड आहे ज्या नाव आलेलं ते रेशन कार्ड आपण त्या ठिकाणी उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणून जोडू शकतो. त्याचबरोबर अर्जदाराचे हमीपत्र हा फॉर्म जो आहे हा PDF स्वरूपातला फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे. यामध्ये आपण कोणत्याही तक्त्यामध्ये येत नाहीत, जर येत नसाल तर प्रत्येक तक्त्याला त्या ठिकाणी बटनला क्लिक करायचं आहे. सरतेशेवटी त्या अर्जदार महिलेने त्या ठिकाणी आपली सही करायची आणि ह्या प्रमाणपत्राचा फोटो काढून हे अर्जदाराचे हमीपत्र या ठिकाणी अपलोड करायचे. तदनंतर बँकेचे पासबुक, ज्या बँकेच्या पासबुकमधून आपण बँक डिटेल लिहिलेले आहे ते पासबुक या ठिकाणी जोडायचं आहे. लक्षात घ्या, हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे की बाहेरच्या राज्यातून आलेली स्त्री, जर समजा एखादी स्त्री बाहेरच्या राज्यातून आलेली असेल तर तिने काय करावं, तर परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अधिवास प्रमाणपत्र म्हणून ती महिला आपल्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र हे अधिवास प्रमाणपत्र म्हणून देऊ शकते. याशिवाय पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील आत्ता त्या स्त्रीला या ठिकाणी अधिवास प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरलं गेलेलं आहे. त्यानंतर अर्जदाराचा फोटो हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे की सदर महिलेचा जर ती महिला समोर उपस्थित असेल तर तिचा फोटो घ्या किंवा तिचा जर पासपोर्ट साईजचा फोटो चांगल्या स्वरूपामध्ये दिला असेल तर आपल्या मोबाईलच्या माध्यमातून तिचा त्या फोटोवरती फोटो क्लिक करायला विसरू नका. त्यामध्ये अर्जदाराचा चेहरा अतिशय उत्तम प्रकारे दिसायलाच हवा. त्यानंतर या ठिकाणी एक डिस्क्लेमर येणार आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला ते जे आहे ते ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे डिस्क्लेमर, आणि ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला सर्व शेवटी या ठिकाणी माहिती जतन करा. आत्तापर्यंत भरलेली माहिती परिपूर्ण आहे, योग्य आहे, बरोबर आहे असा याचा अर्थ होतो. आणि त्यानंतर माहिती जतन करा या बटनला आपण क्लिक करायचे. ज्यावेळेस माहिती जतन करा बटनला क्लिक करतो त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवरती OTP हॅज बीन सेंड टू द व्हेरीफाईड मोबाईल, जो मोबाईल आपला व्हेरीफाईड झाला होता त्या मोबाईलवरती आपल्याला एक 4 अंकी OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी भरायचा आहे. OTP व्हेरीफाय OTP या बटनला क्लिक करायचं. व्हेरीफाय बटनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्वे हॅज बीन व्हेरीफाईड म्हणजेच काय, आत्तापर्यंत जो काय केलेल्या आपण गोष्टी आहेत त्या या ठिकाणी भरल्या गेलेल्या आहेत, व्हेरीफाईड गेलेल्या आहेत आणि आता आपण पुढे जाणार आहोत. यानंतर आपल्याला ज्या प्रकारे आपल्याला एक हे येतं
ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करतो त्यावेळेस ती आपल्याला सर्वात शेवटी येतं कन्फर्मेशनचं लेटर. ते कन्फर्मेशनचं लेटर या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे. यामध्ये या मोबाईलच्या माध्यमातून केला गेलेला फॉर्म आणि या ठिकाणी ज्या महिलेचा आपण फॉर्म भरलेला आहे तिचं NYS तिचं जे काही नंबर आहे ते नंबर आलेले आहे. त्या महिलेचं नाव सिटिझन, त्या महिलेचं नाव आलेलं आहे, मोबाईल क्रमांक आलेला आहे आणि कधी बनवलं आहे तर साधारणतः त्याची तारीख आणि त्याचा टाईम वगैरे सगळं पिकोसेकंदपर्यंत एक सर्व काही गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत. अभिनंदन, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज परिपूर्ण व कागदपत्रांच्या आधारे भरला गेलेला आहे. याचा अर्थ आपला आता अर्ज भरला गेलेला आहे. धन्यवाद.